हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत फ्रेंच फ्राईज रेसिपी। ही रेसिपी मी एकदम मार्केट स्टाईलमध्ये सांगितलेली आहे। जसे आपल्याला तिथे एकदम क्रंची असे फ्रेंच फ्राईज मिळतात, तसेच मी घरी कसे बनवायचे ते सांगणार आहे। आणि खूप कमी किमतीमध्ये घरी बनवून तयार होते। तेच आपण मार्केटमध्ये खायला गेलो तर आपल्याला दुप्पट किंमत द्यावी लागते। तर एकदा तुम्ही ही रेसिपी घरी बनवून बघा, यानंतर तुम्ही कधीही मार्केटमध्ये खाणार नाही किंवा तुम्हाला कधी मार्केटमध्ये खावंसं सुद्धा वाटणार नाही, कारण तिथे कसला तेल वापरतात, कोणत्या पद्धतीने करतात आपल्याला थोडी ना माहीत असते। तरी आपण मार्केटमध्ये खूप आवडीने खातो। तीच रेसिपी मी एकदम सोप्या पद्धतीने घरी सांगणार आहे आणि खूप कमी वेळ लागतो, खूप जास्त वेळ सुद्धा नाही आणि खूप इझी पद्धतीने ही रेसिपी बनवून तयार होते। त्यासाठी ते मी 3 मोठ्या साईजचे आलू घेतलेले आहे। तर आलूला इथे दोन्ही साईडने कट करून घ्यायचं आहे, चांगला शेप यावा म्हणून मी दोन्ही साईडने कट करून घेतलेला आहे। नाहीतर तुम्ही अशाच स्लाइसमध्ये सुद्धा डायरेक्ट सुद्धा कट करून घेऊ शकता। तर इथे मी दोन्ही साईडने कट करून घेतलेला आहे। दोन्ही साईडने कट केल्यानंतर त्याला स्लाइसमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर स्लाइसमध्ये कट करून सुद्धा घेतलेला आहे। स्लाइसमध्ये कट करून झाल्यानंतर आपल्याला ज्या साईजचे आपल्याला फ्रेंच फ्राईज बनवून घ्यायचे आहे त्या साईजचं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान असे एकदम पातळही नाही आणि खूप जाडही नाही असे इथे मी फ्रेंच फ्राईज कापून घेतलेले आहेत। तर फ्राईज आपले कट करून झालेले आहेत पूर्ण। तर बघा इथे खूप छान असे फ्राईज इथे मी कापून घेतलेले आहे। तुम्ही एवढं न करता सिंपल पद्धतीने आलूला कट करून घेतलं तरी खूप टेस्टी आणि खूप छान असे फ्राईज बनवून तयार होतात। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये भरपूर सारं पाणी घेतलेलं आहे धुण्याकरिता। तर याला छान असं धुवून घेणार आहे। याच्यातला स्टार्च पूर्ण निघाला पाहिजे आलूतला, त्यासाठी ते मी पूर्ण 2 पाण्याने धुवून घेणार आहे। आणि ज्यावेळेला आपण फ्रेंच फ्राईज बनवतो ना, त्यावेळेला शक्यतो नवीन आलूच वापरायचा। जुन्या आलूमुळे फ्रेंच फ्राईज जास्त क्रिस्पी होत नाही, थोडेसे असे नरम होतात। तर हे नवीन आलू घेतलेले आहेत मी। तर एका मोठ्या कढईमध्ये पाणी उकळण्याकरिता ठेवलेलं होतं। पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे भरून मीठ ॲड केलेलं आहे चवीसाठी। आणि आपण जे कट करून घेतलेले फ्राईज आहे ते पूर्ण ॲड करून घेतलेलं आहे। फक्त 2 मिनिटापर्यंत आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचं, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे। फक्त 2 मिनिटं पाण्यामध्ये मिक्स करून, तर अगदी आपल्याला फक्त 2 मिनिटापर्यंत पाण्यामध्ये ठेवायचं आहे फ्राईज। आणि त्यानंतर आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे। चाळणीमध्ये काढल्याने याच्यात तर पूर्ण पाणी नितळून जातो, हे पूर्ण कोरडे होतात। आणि ज्या वेळेला आपण कॉर्नफ्लॉवर ॲड करतो त्यावेळेला थोडंसं कमी ॲड करावं लागतो, नाहीतर पाणी राहिलं खूप जास्त कॉर्नफ्लॉवर लागते आणि एकदम जे पीठ लागतं। तर बघा इथे मी चाळणीत काढून घेतल्यानंतर 3 चमचा इतकं कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं आहे। आता याला मिक्स करून घेते। तुम्ही हाताने मिक्स करून घ्या किंवा चम्मचने मिक्स करून घ्या। व्यवस्थित आपल्याला कोट करून घ्यायचं आहे। तरी ते पूर्ण मी कोट करून घेतलेलं आहे, छान असं पूर्ण फ्राईजला लावून घेतलेले कॉर्नफ्लॉवर। आता लावून घेतल्यानंतर 2-3 मिनिटांसाठी थोडंसं बाजूला ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे याला व्यवस्थित सेट होईल। तर आता 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेतलेलं आहे। लगेच कढईमध्ये तेलसुद्धा गरम करण्याकरिता ठेवून घेते। तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे की याच्यात अजिबात पाणी नव्हतं, त्यानंतरच मी यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं आहे। तरी ते मी कढईमध्ये तेल गरम करण्याकरिता ठेवलेलं होतं। तेल छान असं गरम झालेलं आहे। एक टाकून चेक करून घेतलं आधी, नाहीतर आपण एकाच वेळेला पूर्ण टाकून दिलं असतं। तेल थंड राहिलं की ते चिपकून जातात एकमेकांना। तर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आता यामध्ये फ्राईज ॲड करून घेतलेले आहेत। तरी ते चांगलाच गरम करून घ्यायचं तेल थंड तेलामध्ये टाकायचं नाही। छान असा कडकडीत तेल गरम झाला की त्यामध्ये आपल्याला फ्राईज टाकून घ्यायचे आहेत। तर टाकून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिटापर्यंत अजिबात त्याला ढवळाढवळ करायचं नाही। 2-3 मिनिटानंतर त्याला फिरवून घ्यायचं, म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाही। छान असे मोकळे फ्राईज बनवून तयार होतात आणि आपल्याला फिरवायला सुद्धा खूप इझी जातो, तुटत वगैरे नाही। म्हणून मी याला 2-3 मिनिटापर्यंत अजिबात फिरवलेलं नाही। त्या 2-3 मिनिटांनंतर त्याला फिरवून घेतलं। फिरवायला खूप इझी गेलं, कारण ते एकदम मोकळे असे झाले होते, छान असे क्रंची बनवून तयार झाले होते। तर इथे बघा मी इथे 2-3 मिनिटांमध्ये परत तळून घेतलेलं आहे। तर याला पूर्ण फ्राईज तळून घ्यायला मला 10 मिनिटं तरी लागली असतील, कारण मी थोडंसं कमी गॅसवर पूर्ण फ्राईज छान लालसर होईपर्यंत तळून घेतलेलं आहे। आणि एवढे क्रिस्पी क्रंची असे फ्राईज बनवून तयार झाले होते, तुम्ही व्हिडिओत बघतच आहे। त्याच पद्धतीने इथे माझ्याकडे फ्रेंच फ्राईज बनवून तयार झाले होते। मार्केटमध्ये सुद्धा एवढे फ्राईज चांगले बनत नसेल, त्यापेक्षाही चांगले फ्राईज इथे बनवून तयार झाले होते। आणि खूप सिंपल पद्धतीने झटपट अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण पूर्ण फ्राईज बनवून तयार करू शकतो। तर आता पूर्ण फ्राईज काढून घेतल्यानंतर थोडंसं मीठ चवीपुरतं, अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला मिक्स करून घ्यायचं, मस्त टॉस करून घ्यायचं। आणि आपले फ्रेंच फ्राईज सर्व करण्याकरिता तयार झाले। तुम्ही मार्केटमध्ये चांगले मिळतात की घरी चांगले बनवून तयार होतात, हे नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता तुम्ही